नमस्कार मित्रांनो, ऋषी करणार चक्क आता कमळीला प्रपोज. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो आतापर्यंत की ऋषीचं आपल्या कमळीवरती किती प्रेम आहे. पण तेवढ्यातच मालिकेमध्ये आता अनामिकाची देखील एंट्री झालेली आहे. तर अनामिकेला आता ऋषीसोबत लग्न करायचं असतं, तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की अनिकाला देखील ऋषीसोबत लग्न करायचंय आणि आता कमळीला देखील हळूहळू मात्र असं ऋषी सरांवरती प्रेम व्हायला सुरुवात झालेली असते. तर ऋषीला तर आपल्या कमळीसोबतच लग्न करायचं हे आधीपासून ऋषीचं फिक्सच होतं. पण आता ऋषीला देखील वाटत असतं की कमळीला तो कसं विचारणार, कारण की कमळी काय बोलेल का, कमळी माझं ऐकेल का, कमळी माझं ऐकून घेईल का, असे नको तेवढे प्रश्न ऋषीच्या मनामध्ये पडलेले असतात. तर आता दुसरीकडे मात्र अनामिका आणि ऋषी एकत्र आलेलं पाहून मात्र कमळीला मात्र वाईट वाटायला सुरुवात होती. कारण की कमळीला असं वाटतं की ही एवढ्या मॅडम जवळ का जातात ऋषी सरांच्या, यांची काय गरज आहे एवढं ऋषी सरांसोबत बोलायची. कारण की अनामिकेला आता ऋषी सर आवडायला लागलेले असतात आणि त्या दोघांचीच लव्ह स्टोरी सुरू होणारच असते. तर एकीकडे ऋषीच्या मनामध्ये तर आपल्या कमळीबाबत सारखे विचार चालूच असतात. तर ऋषी ठरवत असतो की मी लवकरात लवकर कमळीला विसरून टाकतो, कमळी हा तरी बोलेल नाही तर नाही तरी बोलेल. पण नयनताराला माहीत असतं की जर कमळी हा बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि कमळीला माझ्या ऋषीच्या आयुष्यामध्ये मी कधी देखील येऊ देणार नाही. त्याच्यासाठी मात्र मला काही जरी करावं लागलं ना तरी मी मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे नयनताराने ठरवलेलं असतं की कमळी ऋषीच्या आयुष्यात कधीच येणार नाही आणि ते ह्या घरामध्ये सून म्हणून काय, ह्या घरामध्ये येण्याची देखील कमळीची लेवल नाही आहे. तर हे सगळं वाटत असतं नयनताराला, पण तिला काय माहीत आहे एक दिवस मात्र कमळी सून म्हणून त्या घरामध्ये देखील येणार आणि नयनताराचा माज देखील चांगल्याच प्रकारे ते उतरवणार आहे. तर दुसरीकडे आता ऋषी फायनली ठरवतो की आता काही जरी झालं तरी मी कमळीला प्रपोजच करून टाकतो. तर ऋषी आता चक्क कमळीला प्रपोज करायला जाणार आहे मित्रांनो. पण ऋषी कमळीला प्रपोज करायच्या अगोदरच आता अनामिका ऋषीच्या घरी येते आणि नयनताराला अनामिका आवडते देखील आणि नयनतारा सांगते देखील ऋषीला की ही देखील तुझ्या शाळेमध्ये आता गाणी शिकवते ना, तर मला ही आवडलेली आहे, त्याच्यामुळे हिच्यासोबत तुझं लग्न आपण फिक्स करून टाकूया. तर ऋषी म्हणतो की अजूनही वेळ गेली नाही, मला लवकरात लवकर कमळीला प्रपोज केलाच पाहिजे, त्याच्यानंतर मी डिसाईड करेल. तर ऋषी आता चक्क कमळीला प्रपोज करण्यासाठी जातो. पण बिचाऱ्या कमळीच्या मनामध्ये नको तसले विचार येत असतात. कारण की ऋषी आणि अनामिकेचं लग्न झालं तर काय, कमळी म्हणते की मग मला एवढं का वाईट वाटतंय. कमळीला समजतच नसतं की नेमकं तिचं काय झालंय, कारण की ती पण ऋषी सरांच्या प्रेमात पडलेलीच असते. तर आपला ऋषी फायनली कमळीला प्रपोज करतो. पण मित्रांनो कमळीचं उत्तर ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीनच सरकेल. कारण की कमळीने काय उत्तर दिलं असेल, ऋषी सर तुम्ही असं करचाल असं मला वाटलं देखील नव्हतं, पण तुम्हाला मी खरं उत्तर काय दिलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोच. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते आपले कमळी ऋषीला होकार देईल का नाही हे तुम्ही सांगायला विसरू नका. धन्यवाद.